तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यामध्ये वन विभागाच्या कामांमध्ये अनियमितता आणि नियमबाह्य कामं झाल्याचा आरोप जो आहे तो जनशक्ती संघटनेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत ह्या संघटनेचे पदाधिकारी आहेत। काय नक्की हा सगळा प्रकार आहे, काय गैरकामं झालेले आहेत किंवा गैरकृत्य झाले आहेत? शासनाने मियावाकी एक प्रकल्प आहे शासनाचा, त्या प्रकल्पामध्ये आता ते 2024-25ला घोटाळा झाला, म्हणजे यांनी भ्रष्टाचार केला होता। मी वारंवार कलेक्टर साहेबांना तक्रार केल्यामुळे त्यांनी 2024-25चा निधी कलेक्टर साहेबांनी म्हणजे जिल्हा निधीतून दिलेला नाही। त्यामुळे यांनी काय केलं की ऐन मार्च महिन्यामध्ये आपल्या राज्य शासनाच्या याच्याकडून निधी 3,69,00,000 रुपये निधी घेतला। पण तो कसा घेतला की मार्च महिन्यामध्ये 17 तारखेला यांनी 17 मार्च रोजी प्रस्ताव शासनाला पाठवला आणि 24 मार्चला शासन निर्णय झाला। मला सांगा 17 मार्चला जर हे प्रस्ताव पाठवतात तर 17 मार्च ते 31 मार्च एवढ्या दिवसामध्ये काम कसं होईल पूर्ण? मग त्यांनी काय केलं की हे पूर्ण बॅकडेट, हे पैसे पूर्ण भ्रष्टाचार करून त्यांना खिशात पैसे घालायचे होते, त्यामुळे त्यांनी हे प्रस्ताव हा मार्च महिन्यामध्ये पाठवला। कशा पद्धतीचा हा भ्रष्टाचार झाल्याचा आपला दावा आहे? कसा भ्रष्टाचार नक्की केलेला आहे? हे टोटल काम 3,69,00,000 रुपये, त्यापैकी मला वाटतं 1-1.5 कोटीच्या आसपास करमाळ्यातलं असेल काम। मग जर 10 लाखाच्या वरती जर असं शासन निर्णय की 10 लाखाच्या वरती जर काम असेल तर त्याची ई टेंडर करावं लागतं। पण त्यांनी कसल्याही प्रकारचं ई टेंडर केलं नाही। B1 केले ते पण बॅक डेटेडवरती। प्रस्ताव जर ते 17 मार्चला पाठवतात आणि B1 ते बॅक डेटेड डिसेंबर महिन्यामध्ये 2025मध्ये करतात। म्हणजे ह्याचा अर्थ काय आपल्याला कळत नाही का की ह्याचा अर्थ त्यांना टोटल हे पैसे खिशामध्ये घालायचे, शासनाची फसवणूक करायची आणि टोटल पैसे खिशामध्ये घालायचे होते। त्याप्रमाणे यांनी असा भ्रष्टाचार केलेला आहे। नियम काय सांगतोय या मियावाकी प्रकल्पाच्या संदर्भातला आणि तो कोणत्या कार्यक्षेत्रात होणं अपेक्षित आहे आणि तिथे तो झालेला आहे का? हा नियम असा सांगतो शहरी भागामध्ये असेल तर महानगरपालिका, नगरपालिका, मिलिटरी कॅम्प असेल यामध्ये फक्त आणि औद्योगिक क्षेत्र यामध्ये करता येतो। परंतु जे करमाळ्याचं क्षेत्र आहे ते यापैकी कुठल्याही क्षेत्रावरती एक क्षेत्र नाही, म्हणजे कुठल्याही भागावरती क्षेत्र नाही आहे। हा 236 जो गट नंबर करमाळ्यातील आहे वन विभागाचा, तो गट नंबर आहे या सर्व क्षेत्राच्या बाहेर, म्हणजे ते पण शासनाची दिशाभूल केली त्यांनी। ह्या म्हणजे हा 236 गट नंबर ह्या कुठल्या नगर परिषद आहे करमाळ्यामध्ये, नगर परिषदच्या अंडर हा गट नंबर येत नाही। त्याप्रकारे कुठली त्यांची परमिशन पण घेतली, नगर परिषदेचं त्यांनी पत्र पण घेतलेलं नाही आहे। हे नियमबाह्य काम झाले असंच आपलं म्हणणं आहे? पूर्णपणे काम जे आहे ते नियमबाह्य झालेलं आहे। तर माझे आपणाकडून शासनाला अशी विनंती आहे की बाबा त्यांनी तात्काळ यावरती लक्ष घालून जे संबंधित अधिकारी पदाधिकारी असतील त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करून त्यांना सस्पेंड बडतर्फ केलं पाहिजे। कोणकोणते कार्यालय म्हणजे कोणकोणत्या तालुक्यातले कार्यालय यामध्ये इन्व्हॉल्व आहेत का पूर्ण जिल्ह्यातलं? पूर्ण जिल्हा आहे यामध्ये। मेन जिल्हा सोलापूर जिल्ह्याचं जे एसएफ असतील अजित शिंदे साहेब असतील, त्याच्यानंतर हे जो करमाळा विभाग आहे तो मोहोळ वन परिक्षेत्र अंतर्गत येतो, तिथले एसएफ असतील, या सर्व अधिकाऱ्यांनी मिळून हा संगनमताने भ्रष्टाचार केलेला आहे। तर ह्या सर्व अधिकाऱ्यावरती कारवाई व्हायला पाहिजे। या संदर्भात काय आपण तक्रारी किंवा काही हे दिलेलं आहे का? या संदर्भात मी वारंवार ह्याच्या अगोदर तक्रारी दिलेल्या आहेत। मी 26 जानेवारी 2026 रोजी मी पुणे मुख्य वनसंरक्षक असेल त्यांच्या कार्यालयासमोर उपोषण केलं होतं। त्यांनी तशीच चौकशी समिती पण नेमली होती, पण कुठल्याही प्रकारचे आजपर्यंत 2 महिने उलटून गेले, कसल्याही प्रकारची चौकशी झालेली नाही। आपण पाहतोय खरं तर वन विभागाच्या या सर्व अनियमित कामांमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जो आहे तो जनशक्ती संघटनेच्या माध्यमातून केला जातो आहे आणि ज्या क्षेत्रात काम होणं अपेक्षित होतं तिथे न होता त्या क्षेत्राच्या बाहेर जे शासनाचे नियम आहेत या नियमबाह्य कामंसुद्धा केल्याचा दावा जो आहे तो जनशक्ती संघटनेने केल्याचा आपल्याला पाहायला मिळतो। कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।